झुलवा नाटकापासून तुझी सुरुवात झालेली आणि सुकन्याताई रिसेंटली स्टुडिओमध्ये येऊन झुलवाबद्दल बरेच किस्से सांगून गेली. सो ते झुलवा नाटक माझ्या डोक्यात फ्रेश आहे. आणि अर्थात प्रोफेसर वामन केंद्रे सर सुद्धा. तर थोडंसं फॉर ऑल द पीपल वॉचिंग झुलवाच्या एखाद आठवणी जर तू सांगू शकलीस तर खूप भारी वाटेल. येस, झुलवा माझ्या आयुष्यात ना म्हणजे खूप महत्त्वाचं नाटक आहे एकतर. कारण मी सरांचं वर्कशॉप केलं होतं आणि त्यावेळी ना असं आता कसं ना सोशल मीडियामुळे आपण खूप सहज कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो लोकांच्या, आपलं काम पोहोचवू शकतो. ती वेळ असं होतं मला काहीच माहिती नव्हतं कुणाला भेटायचं काय करायचं. सो मी सरांचं वर्कशॉप केलं. त्याच्यानंतर मग 5 वर्षाने सरांचंच पहिलं नाटक त्याच्यात काम. ती प्रोसेस माझ्यासाठी ना खूपच महत्त्वाची होती की त्याच्या आधी मला असं अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. म्हटलं ना स्टेजवर कसं उभं राहायचं आहे हेही मला कळत नव्हतं. ते बोलतात ना 2 पायावर 1.5 पायावर वगैरे असं. सो माझ्यासाठी आहे ना ते एक NSD किंवा FTIची कशी 2-3 वर्ष असतात सगळंच म्हणजे भरभरून फक्त शिकून घ्यायचं आहे. तर माझ्यासाठी त्या नाटकाची प्रोसेस ती होती. मी भरभरून फक्त शिकून घेत होती. आणि सर माझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे आहेत. आम्ही त्याचे दौरे खूप एन्जॉय केले. आणि त्यावेळेचे दौरे म्हणजे नॉट रिअली जिथे रूम्स आणि नाही, माय गॉड, आम्ही तर काही प्रयोग तर असे केले आहेत ना की आम्ही गाडीने पोहोचलो एका ठिकाणी आणि असं व्हायचं की अरे स्टेज कुठे आहे प्रयोग. मग आम्हाला कळायचं की इथेच असणार आहे. तिथे असं मोकळं असं मैदानासारखं असायचं. इथेच होणार कधी. मग त्याच्यानंतर मग स्टेज बांधला जायचा. बापरे. आणि मग आम्ही प्रयोग करायचो. पण आम्ही प्रत्येक प्रयोग खूप एन्जॉय केला. आणि ना जिथे खूप गैरसोयी होत्या ना तेच प्रयोग जास्त एकदम बोलतात ना आजचा प्रयोग वाजला एकदम तसे झाले. पण ते काय मोटिवेशन होतं त्यावेळेला. म्हणजे आता जसं एखाद्याला फेम हे मोटिवेशन असेल, पैसा हे मोटिवेशन असेल, किंवा मी नाटकाचा प्रयोग करते ते बघायला कोणी व्यक्ती येतील मग ते कदाचित मला कास्ट करतील म्हणून मी चांगलं काम वगैरे वगैरे. त्यावेळेला तुम्ही अशा जागी जाऊन प्रयोग केले ते जिथे काही अशी लगेच तुम्हाला स्पॉट करणारी माणसं नव्हती की कास्टिंग डिरेक्टर नव्हते, काहीच नव्हतं. प्लस झुलवा हे नाटक खूप प्रोग्रेसिव्ह आहे अगदी विषयाला घेऊन सुद्धा. त्यावेळेला तुम्हाला काय नक्की होतं ते मोटिवेशन. आपण मला वाटतं ना अगदी सुरुवात करतो ना तेव्हा काहीच अपेक्षा नसते. म्हणजे माझं पण तसंच होतं की आपल्याला लगेच आता कोणतरी बघेल आणि आपल्याला सिनेमाज घेईल वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा ना आपले मित्रमैत्रिणी असतात बरोबर. तर त्यांच्याबरोबर आपल्याला जास्त वेळ घालवायला मिळतो, जास्त गोष्टी शिकायला मिळतात, दौरे एन्जॉय करतो. तर मला वाटतं ना ती आणि ती सगळ्यांचीच ती एनर्जी असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी ना. सो त्या ह्याच्यात आपण करत राहतो, थकत नाही. आता आपण म्हणजे एक कुठे जाऊन आलो की असं थकलोय असं. तेव्हा आम्ही थकायचो नाही अगं. पहाटे निघायचो, पोहोचायचो. मला वाटतं 150-200 रुपये आम्हाला ना पूर्ण दिवसाचे काहीतरी नाश्ता आणि जेवणासाठी असायचे. पण आम्हाला भारी वाटायचं एकदम. ओ माय गॉड, 200 रुपये. आम्ही 4-5 जणांचा ग्रुप करायचो. कारण की फक्त एकट्याने ते गणित जमणार नव्हतं. मग खूप विचार करून अरे काय खायचं असं करून शेवटी आम्ही हे व्हेज कोल्हापुरी मागवायचो. कारण तेच फक्त पोट भरायचं त्याने. तर असं खूप वेगळीच एक एनर्जी असायची. आणि मुळात विषय असा होता ना की तो खूप काही शिकवून गेला अगं. मी म्हटलं ना या क्षेत्रात मी नेहमीच सांगते की ना आपण माणूस म्हणून खूप घडतो. ते कलाकार म्हणून नंतर आपण लोक ओळखायला लागतात, पैसे कमवतो, प्रॉपर्टी होते, हे सगळं पुढे आहे. पण ना तो माणूस म्हणून घडतो आपण ना. खूप रिस्पेक्ट द्यायला लागतो प्रत्येक माणसाला, त्याच्या कामाला. तर तसं झालं माझ्यासाठी. म्हणजे आपल्याला नसतात सगळ्या गोष्टी माहिती की देवदासी नक्की त्यांचं आयुष्य काय आहे. आपण बोलून जातो हे तर तसं नसतं. जसं न्यूडच्या वेळी पण घडलं की आधी व्हायचं की म्हणजे काय दुसरं काहीच नाही का करू शकत होत्या या बायका. पण जेव्हा त्याचा अभ्यास सुरू झाला ना, जेव्हा लक्ष्मीला आम्ही भेटलो तेव्हा कळायला लागलं की तर मला ह्या क्षेत्राचं एक ते वाटतं की माणूस म्हणून आपण खूप घडतो, जे खूप गरजेचं असतं.